घडामोडी। ठाणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आखण्यात आलेल्या रस्ते प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याच्या कारणावरून टीकेचे धनी ठरलेल्या ठाणे महापालिकेने आता शहरातील मोकळ्या जागांवर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे। या वृक्ष लागवडीसाठी सुविधा भूखंड, स्मशानभूमी, रुग्णालय, शाळांच्या परिसरातील मोकळ्या जागांचा शोध सुरू करण्यात आला आहे। शहरात पक्ष्यांचा वावर वाढावा यासाठी फळझाडांची लागवड केली जाणार असून या शहरातील उद्यानांमध्ये 5000 शेवग्यांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून वाहतूक कोंडी होत आहे। ही समस्या सोडवण्यासाठी खाडीकिनारी मार्ग, ठाणे बोरिवली भुयारी मार्ग, आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग अशा प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून यापैकी काही प्रकल्पांची कामे सुरू झालीत। या प्रकल्पांसाठी शहरातील हजारो वृक्ष तोडण्यात येत असून त्याचबरोबर गृह प्रकल्पासाठीही वृक्ष तोडण्यात येत आहेत। त्यात परवानगी देणाऱ्या पालिका वृक्ष प्राधिकरण विभागांवर टीका होत होती। या टीकेनंतर आता वृक्ष प्राधिकरण विभागाने शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे। शहरातील सुविधा भूखंड, स्मशानभूमी, मैदाने, उद्याने आणि रस्त्यालगत देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे। या वृत्तात ठाणे महापालिकेचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी दुजोरा दिला आहे। श्री मावळी मंडळ हायस्कूल चरई या शाळेतील पालकांकडून डिजिटल बोर्डासाठी फॅसिलिटी फी ची मागणी सन 2024 मधील शैक्षणिक वर्षात करण्यात आली होती। ही फी शाळा जोपर्यंत पाल्य शाळेत आहे तोपर्यंत भरण्याची मागणी करतायत। मात्र पालकांनी ही फी भरण्यास असमर्थता दर्शवली होती। तरी शाळेच्या व्यवस्थापनाकडून सातत्याने फी भरण्याचा आग्रह केला जातोय। दरम्यान 22 एप्रिल रोजी शाळेच्या ओपन डे मध्ये ज्या पालकांनी ही फी जमा केली नाही त्या पाल्याचे पुढील वर्षातील प्रवेश रोखण्याचा इशारा दिला होता। तसेच काही विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका दाखवण्यापासून रोखल्याचे काही पालकांनी सांगितले। तसेच त्यांच्याकडून फी कधी भरताय असे लेखी कागदावर लिहूनही घेण्यात आले। त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पालकांनी आज ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांची भेट घेऊन पालकांच्या सह्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले। यावेळी सोबत आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर उपस्थित होते। त्यांनी पालकांच्या प्रश्नावर शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर विषयाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या। दरम्यान उपशिक्षणाधिकारी यांची शाळेच्या CEO सोबत मीटिंग आयोजित केली असून यावेळी पालकांचे प्रतिनिधी या मीटिंगला उपस्थित राहून यावर चर्चा करणार असल्याचे दहितुले यांनी सांगितले। मावळे मंडळ हायस्कूलचे आम्ही सगळे पालक आणि ते शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देण्यासाठी आलो आहोत। विषय असा आहे की डिजिटल बोर्डसाठी शाळेने आमच्याकडे फीची मागणी केली आहे। ती आम्ही रेग्युलर फी भरतो, त्याच्या व्यतिरिक्त ही वेगळी फॅसिलिटी फी म्हणून आम्हाला सांगितलेली आहे। तिची फी पहिल्या इयत्तेला 10,000पासून त्यांनी अमाऊंट सांगितली। त्यानंतर 10वीपर्यंत वेगवेगळ्या अमाऊंट ठरवून दिल्या आहेत, परंतु पालकांना या फी भरणे अशक्य आहे। कारण सगळ्याच पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, सगळेच सर्वसामान्य कुटुंबातले पालक आहेत। तर या फी विरोधात आम्ही अनेकदा शाळेशी चर्चा केली, शाळेच्या CEO नरेंद्र पाठक यांच्याशी चर्चा केली। त्यांनी अनेकदा आम्हाला डावललं, अनेकदा आम्हाला हवं तसं सहकार्य केलं नाही। त्यामुळे आज आमच्यावरती ही वेळ आली। आम्ही आज शिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र देणार आहोत की आम्हाला जमेल तेवढीच ज्या पालकांना ज्या अपेक्षित आहे त्याप्रमाणे शाळेने फी ठरवावी, त्यानुसारच आम्ही तेवढीच फी जमा करू। अन्यथा आणि 2 दिवसापूर्वी शाळेत ओपन डे झाला तेव्हा शिक्षकांनी पालकांना असं सांगितलं की तुम्ही ही 1 मेच्या रिझल्टच्या दिवशी त्यानंतर तुम्ही जर फी जमा केली नाही तर आम्ही शाळेचा पुढच्या वर्षाचं मुलांचं ॲडमिशन करणार नाही। ज्यामुळे सगळेच पालक अस्वस्थ झालेले आहेत। म्हणून आज आमच्यावरती ही वेळ येऊन ठेपली आहे। आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र देऊन शाळेतून काही त्यांच्यावरती कारवाई केली जाते किंवा आमच्यासाठी काय सहकार्य केले जात आहे ही पुढची भूमिका आमची ठरणार आहे। उद्या शिक्षण मंत्री ठाण्यात आहे, त्यांची भेट घेणार आहात का? हो, त्यासाठी आम्ही सर्व पालक शाळेमध्ये जाणार आहोत। हे मी नाही सांगत, पण माझी मुलं त्या शाळेत शिकत आहेत। माझी 2 मुलं आहेत। माझी मोठी मुलगी 9वीला आहे, मुलगा माझा 7वीला आहे। आणि आम्ही डोनेशन त्यांना दिलेलं आहे, दोन्ही मुलांचं डोनेशन आम्ही केलेलं आहे। माझी मुलं इयत्ता 1लीपासून ते 10वीपर्यंत ह्या शाळेत शिकणार आहेत। आम्ही काही कोणतेच पालक अशी मधून आम्ही मुलांना काढलेलं नाही। माझ्या निदर्शनात 2 चुकीच्या गोष्टी आल्या। एक तर माझी मुलगी 7वीतून जेव्हा 8वीत गेली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पहिली टर्मची फी भरली नाही गेली तर आम्ही मुलांना शाळेत बसू देणार नाही।
जी मला गोष्ट चुकीची वाटली. कारण की आमची मुलं आम्ही टाकली आहेत ती इयत्ता पहिलीपासून ते 10वीपर्यंत शिकण्यासाठी टाकलेली आहेत. आम्ही शाळेचे जे काही फीज आहे, जे काही टर्म्स कंडिशन आहेत, जे आम्ही वारंवार करत आलेलो आहोत. हां, थोडासा काही पालकांना डिले होतो, काही पर्सनल इश्यूज असतात म्हणून, पण त्याच्यासाठी आम्ही मुलांना बसून देणार नाही. हा जो शाळेचा रिप्लाय आहे तो मला आवडलेला नाही. दुसरी गोष्ट, माझी मुलगी आता 9वीला आहे. तिची फर्स्ट या सेकंड टर्मची फी राहिली होती. जास्त पाठची गोष्ट नाही, ही आत्ताचीच आहे. तिची फी भरली न गेल्यामुळे तिचे सेकंड चाचणीची मला पेपर दाखवले गेले नाही. तर मला ही सुद्धा खंत आहे की आम्ही फी देत असताना सुद्धा जर आमच्या मुलांच्या शिक्षणाचे जर पेपर आम्हाला बघायला भेटत नसेल तर ह्याच्यापेक्षा वाईट माझ्यासाठी काय असेल. आणि ह्याच्यानंतर जे चालू आहे की ही फॅसिलिटी, ती फॅसिलिटी किंवा आम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे, आम्ही सगळं करू इच्छित आहोत. आमची इतकीच मागणी आहे की शाळेने आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हाला जितकी फी परवडते आहे त्याला मान्यता द्यावी, अशी आमच्या सर्व पालकांकडून मी विनंती करत आहे. जिल्ह्यातील खडवली येथे पसायदान विकास संस्था या नावाने चालवल्या जाणाऱ्या एका अनधिकृत बालकाच्या निवासी संस्थेतून जिल्हा प्रशासनाने नुकतीच तातडीने कारवाई करत 29 बालकांची सुटका केली होती. तर संस्थेत बालकांना जबर मारहाण तसे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे प्रकार देखील यातून समोर आले होते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व वसतिगृहे, बालगृहांचे तातडीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले. शिक्षण विभाग, सामाजिक कल्याण विभाग, अन्न नागरी पुरवठा यांच्या मदतीने जिल्ह्यात अवैध वसतिगृहांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आणि जिल्ह्यातील खडवली येथे पसायदान विकास संस्था या नावाने चालवल्या जाणाऱ्या एका अनधिकृत बालकांच्या निवासी संस्थेतून जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत 29 बालकांची सुटका केली. संस्थेत बालकांना जबर मारहाण तसे अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार चाइल्ड हेल्पलाईनवर प्राप्त झाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या प्रकरणी संस्थेचे संचालक, त्यांच्या पत्नी, मुलगा आणि त्यांना मदत करणारे 2 अशा एकूण 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पद्धतीने सुमारे 1.5 वर्षापूर्वी नवी मुंबईतील एका अवैध वसतिगृहावर जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या वतीने करण्यात आली होती. यातही याच पद्धतीने संबंधित संस्थाचालकाकडून वसतिगृहातील मुलींवर लैंगिक अत्याचार केला जात असल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर आता खडवली येथील अनधिकृत संस्थेमुळे जिल्ह्यातील वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. भारताचं नंदनवन असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांच्या रक्तांचा सडा सांडलाय. जम्मू काश्मीर येथील श्रीनगर परिसरातील पहलगाम येथे मिनी स्वित्झर्लंड हे प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी भारतीय पर्यटक आले होते. त्यावेळी अचानक दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला करत 27 पर्यटकांचा या हल्ल्यात जीव गेलाय. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना ठाण्यात विविध राजकीय पक्षांच्या वतीने तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. आम आदमी पार्टीच्या युवा जिल्हा अध्यक्ष अमर आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पहलगाम घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्यात. या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी हल्ल्यातील सर्व अतिरेक्यांना पकडून भर चौकामध्ये गोळी मारली पाहिजे असे आम आदमी पार्टी ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष श्री अमर आमटे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे सर्वत्र पहलगाम या घटनेचा निषेध होत असताना शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या घटनेचा निषेध अनोख्या पद्धतीने नोंदवला आहे.
ठाण्याच्या टेंबीनाका येथील सुलभ शौचालयाबाहेर तसेच शौचालयाच्या आतमध्ये की जिथे लघुशंका केली जाते अशा ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा चिटकवून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे। यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा आंदोलनकर्त्यांनी देत या घटनेचा निषेध नोंदवला आहे। ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते। या ठाणे शहरातील तलावांपैकी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची झालेल्या दुरावस्थेबाबत शिवसेना नेते यांनी वारंवार ठाणे महापालिका आयुक्त यांना पत्रव्यवहार केला होता। वारंवार उत्तरपत्रातून येणारी कात्रण घेऊन 22 जानेवारी रोजी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वस्तुस्थिती दाखवण्यात आली। त्यानंतर 7 फेब्रुवारीमध्ये ठाणे महापालिकेने गाळ काढण्याचे काम सुरू केले असे पत्राद्वारे कळवले, परंतु प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू केले नव्हते। त्याचबरोबर ठाणे महापालिकेने या तलावाच्या संवर्धनासाठी राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत 5,50,00,000 प्रस्ताव बनवून शासनाच्या मंजुरीनंतर सुरू करणार असे लेखी आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात कोणतेही काम त्या ठिकाणी सुरू न केल्याने या तलावाला दुर्गंधी पसरली असल्याने मच्छर, डास यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली। प्रदूषण विभागाच्या हलगर्जीपणामुळे या तलावातील मृत मासे तलावामध्ये तरंगले। त्यानंतर प्रशासनाने मासे उचलण्याचे काम सुरू केले, परंतु अद्याप गेल्या अनेक वर्षापासून पडलेला गाळ हा तिथे उचलला जात नाही। प्रदूषण विभाग काय करत आहे असा सवाल उभा राहिला आहे। या तलावाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्याने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून मृत माशांचे फोटो दिलेत। या पत्रामध्ये येणारा पावसाळा लक्षात घेऊन या तलावाभोवती मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे। जर तलाव भरून झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले तर याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल असे त्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।